नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात महायुतीने बंडखोरी रोखली पण खदखद कायम. राज्यसभेची ती जागा नक्की कोणाची? झेलेन्स्कींचे पुतीन यांना लेटर, या पत्राने काय साधेल? या बातम्यांमागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, महायुतीने बंडखोरी रोखली पण खदखद कायम. स्थानिक स्वराज संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्येही महायुतीतील फाटाफूट चव्हाट्यावर आली आहे. 17 पैकी 10 जागांवरती महायुतीतील नेत्यांना महायुतीच्या नेत्यांची बंडखोरी रोखण्यास यश आले आहे. जागा कमी आणि दावेदार जास्त अशी महायुतीची अवस्था असल्यामुळे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी महायुती विरुद्ध शड्डू ठोकला. यासाठी शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यात बैठका झाल्या. बंडखोरांना पार्टी कारवाईची भीती घालण्यात आली. या बैठकांना यश आले आणि सरतेशेवटी 10 जागांवर बंडखोरी रोखण्यास यश आले आहे. यापैकी यवतमाळ, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, नाशिक येथील महायुतीतील बंडखोरी शमवण्यात आली. पण हे सगळं होत असताना या नेत्यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक आणि अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. अर्ज माघारीची मुदत संपली असतानाही अजून 2 जागांवर म्हणजे नाशिक आणि जळगाव येथील बंडखोरी रोखू शकले नाहीत. मुदत संपली असली तरी यांचे प्रयत्न सुरूच आहेत. यासाठी आज शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची बैठक पार पडणार आहे. 17 जागांसाठी 10 ठिकाणी म्हणजे 50%हून जास्त ठिकाणी बंडखोरी होते. याचाच अर्थ महायुतीची पुढची वाट बिकट आहे. प्रत्येक निवडणुकीत जागांसाठी अशी मारामार आणि उपासमार महायुतीला संकटात आणू शकते. बातमी आहे, राज्यसभेची ती जागा नक्की कोणाची? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर महायुतीत नवा पेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर या जागेवर दुसरा नेता कोण अशा चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू झाल्या. पण या जागेवरही भाजपच्या नवनीत राणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चेमुळे राज्यसभेच्या जागेवरून महायुतीत नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि ती आम्हालाच मिळणार. पण नेमकं याच जागेसाठी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांची 2दा भेट घेतल्यामुळे राज्यसभेतील ही जागा नक्की कोणाची यावरती राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. बातमी आहे, पुतीन यांना झेलेन्स्कींचे थेट पत्र, फेस टू फेस चर्चेचा प्रस्ताव. या पत्राने काय साधेल? रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना एक खुले पत्र लिहून फेस टू फेस चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिका सध्या पूर्णपणे इराणच्या समस्येवर लक्ष केंद्रित करत असल्याने युरोपमधील युद्धाकडे त्यांचे लक्ष जाण्याची वाट पाहणे चुकीचे ठरेल असे म्हणत झेलेन्स्की यांनी स्वित्झर्लंड किंवा तुर्की येथे थेट वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे. झेलेन्स्की यांनी या पत्रात पुतीन यांच्या 26 वर्षाच्या सत्तेचा उल्लेख करत आता वयाचा परिणाम दिसू लागलाय असा टोलाही लगावलाय. तसेच रशियन जनता युक्रेनियन ड्रोन हल्ले आणि वाढत्या महागाईला कंटाळली असल्याचे म्हटले आहे. यावर क्रिमियाने प्रतिक्रिया देत झेलेन्स्की यांचे मॉस्कोमध्ये स्वागत असल्याचे सांगितले. मात्र सेंट पीटर्सबर्ग येथून बोलताना पुतीन यांनी झेलेन्स्की यांच्या लिजिटिमेसीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून युक्रेनने वादातील 4 प्रांत रशियाच्या स्वाधीन करावेत आणि नाटोमधील सहभाग सोडावा ही जुनीच अट कायम ठेवली आहे. युक्रेनने भूप्रदेश देण्यास साफ नकार दिला आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांच्या संभाव्य भेटीचे स्वागत केले असून दोन्ही बाजूंनी काही तडजोडी करून हे युद्ध संपवावे अशी भूमिका मांडली आहे. मात्र रशियाने तात्काळ युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळल्याने ही चर्चा पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.